हॅलो. ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपल्याला असाइनमेंट नंबर 1.1चे डिटेल सोल्युशन्स बघायचे आहेत. तर ह्या असाइनमेंट नंबर 1.1मध्ये दिलेले जे न्यूमेरिकल होते ते न्यूमेरिकल या ठिकाणी मी तुम्हाला 1 बाय 1 सॉल्व करून दाखवणार आहे. तर आपण जाऊया आपल्या पहिल्या न्यूमेरिकलकडे. पहिलं न्यूमेरिकल जे आहे ते डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या कन्सेप्टवर आधारित आहे. या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की एक ऑब्जेक्ट पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत, त्याच्यानंतर पॉईंट सी पर्यंत, पुन्हा बॅक टू द पॉईंट बी पर्यंत आणि पुन्हा पॉईंट सी पर्यंत या लाईनवर मूवमेंट करतो आहे. आणि आपल्याला पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंतचं डिस्टन्स दिलेलं आहे 5 किलोमीटर. पॉईंट बी पासून पॉईंट सी पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 4 किलोमीटर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स. तर डिस्टन्सची आपल्याला डेफिनेशन माहिती आहे की डिस्टन्स इज द टोटल लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे काय, जो ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलेला आहे ऑब्जेक्टने, त्या ऑब्जेक्टच्या त्या ॲक्च्युअल पाथची टोटल लेंथ म्हणजे आपला डिस्टन्स होतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला ॲक्च्युअल पाथ कोणता आहे हे आधी बघावं लागेल. मग क्वेश्चनमध्ये दिल्याप्रमाणे आपला ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत गेलेला आहे, त्यानंतर बी पासून सी पर्यंत गेलेला आहे, सी पासून पुन्हा बीला आलेला आहे आणि मग बी पासून सी पर्यंत गेलेला आहे. तर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे त्याची टोटल लेंथ फाइंड आउट करण्यासाठी या प्रत्येक ॲक्च्युअल पाथच्या लेंथची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. आणि ह्या ॲडिशनने आपल्याला काय मिळेल, मग टोटल लेंथ मिळेल, त्याला आपण म्हणू डिस्टन्स. मग हे ए टू बी आपल्याला दिलेलं आहे 5 किलोमीटर, बी टू सी दिलेलं आहे 4 किलोमीटर, सी टू बी दिलेलं आहे 4 किलोमीटर, प्लस पुन्हा बी टू सी 4 किलोमीटर. या सगळ्याची जर आपण ॲडिशन केली तर ती ॲडिशन येते 17 किलोमीटर. अशा प्रकारे जर ह्या टोटल पाथच्या लेंथची जर आपण ॲडिशन करत गेलो तर आपल्याला टोटल लेंथ म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट ऑब्जेक्ट आपल्याला मिळेल. तो डिस्टन्स किती येतो आहे, 17 किलोमीटर. आता जाऊया आपण सेकंड क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चनमध्ये जी मुवमेंट आहे ती सर्क्युलर पाथभोवती आहे, म्हणजे आपण ह्याला सर्क्युलर मोशनसुद्धा म्हणू शकतो. आणि या मोशनमध्ये जी मुवमेंट झालेली आहे त्या मुवमेंटसाठी 2 केस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पहिल्या केसमध्ये आपल्याला सांगितलं आहे की ऑब्जेक्ट रिटर्न्स फायनली टू ए, आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम ए अँड मूव्ज अलॉंग दिस सर्कल. आणि दुसरं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे रेडियसबद्दलची. रेडियस आर इज इक्वल टू 3 किलोमीटर आपल्याला क्वेश्चनमध्ये देण्यात आलेली आहे. तर आपण केस 1ला बघितलं तर केस 1मध्ये लिहिलेलं आहे की ऑब्जेक्ट रिटर्न्स फायनली टू ए. म्हणजे इनिशियल पॉईंट ए पासून जर ऑब्जेक्टने मुवमेंट करायला सुरू केली तर पूर्ण मोशन कंप्लीट झाल्याच्यानंतर तो पुन्हा कुठे येतो आहे, एला येतो आहे. म्हणजे ह्या ठिकाणी इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट हा सेम आहे, तो आहे ए. इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट आपल्याला ए या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड. मग डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की जर सर्क्युलर पाथभोवती एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल तर त्या सर्कलचं जे सर्कम्फरन्स असतं ते सर्कम्फरन्स म्हणजे आपल्याला काय मिळेल, डिस्टन्स आपल्याला मिळेल. मग सर्कम्फरन्स जर आपल्याला ह्या डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर डिस्टन्ससाठी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्सला मी सीने डिनोट केलेलं आहे. मग आपल्याकडे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr. रेडियस आपल्याला माहिती आहे. रेडियसची जर व्हॅल्यू आपण पुट केली आणि पायची जर आपण व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुट केली तर आपल्याला आन्सर मिळतं 18.84 किलोमीटर. केस 1मधला जो डिस्टन्स आला तो किती आला आहे, 18.84 किलोमीटर. आता आपण बघूया की डिस्प्लेसमेंट कशी काढायची. डिस्प्लेसमेंट काढायला आपल्याला काय गरजेचं असतं, इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि ज्या केसमध्ये इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट हा सेम येतो आहे त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय असते, 0 असते. कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट.
जर दोन्ही पॉईंट एकच असतील तर त्यांच्यामध्ये काही डिस्टन्स नसणार आहे, म्हणून जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट काय येणार आहे आपली केस 1मध्ये 0 किलोमीटर येणार आहे. आणि ह्या केसमध्ये जो आपला डिस्टन्स आला होता तो आला होता 18.84 किलोमीटर. आता येऊया आपण केस 2कडे. केस 2मध्ये आपल्याला सांगितलं आहे की ऑब्जेक्ट ए पासून स्टार्ट करतो आहे आणि ऑब्जेक्ट फायनली कुठे येतो आहे, डीवर येऊन ऑब्जेक्ट आपला थांबतो आहे. ऑब्जेक्ट स्टॉप्स फायनली टू डी अलॉंग द सर्कल असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायची आहे. पुन्हा एकदा बघूया आपण. इनिशियल पॉईंट ह्या ठिकाणी आहे ए. ह्या सेकंड केसमधली जी मुवमेंट झालेली आहे त्या ठिकाणी इनिशियल पॉईंट ए आहे. आणि ऑब्जेक्ट स्टॉप्स फायनली टू डी म्हणजे जो फायनल पॉईंट असेल मुवमेंटचा तो असेल आपला डी. फायनल पॉईंट असेल डी. आणि आता आपण पुन्हा काय म्हणलं की आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणता पाथ ॲक्च्युली त्या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केला आहे हे बघावं लागणार आहे. ए टू बी त्याने ट्रॅव्हल केलेला आहे, बी टू सी ट्रॅव्हल केलेला आहे आणि सी टू डी ट्रॅव्हल करून डीला तो थांबलेला आहे. आपण जर ह्या सर्कलकडे बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की सर्कलला आपण 4 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. आणि ह्या सेकंड केसमध्ये या 4 पार्टपैकी फक्त 3 पार्ट आपले ट्रॅव्हल करून झालेले आहेत. 4 पार्टपैकी 3 पार्ट आपले फक्त ट्रॅव्हल करून झालेले आहेत. म्हणजे टोटल सर्कम्फरन्सपैकी फक्त 3/4 पार्ट आपला ट्रॅव्हल करून झालेला आहे. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी डिस्टन्स काढायला डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्याला काय करावं लागेल. हिअर डिस्टन्स विल बी इक्वल टू 3/4 पार्ट ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. टोटल सर्कम्फरन्सच्या 3/4 पार्ट आपला ट्रॅव्हल करून झालेला आहे. मग आत्ताच आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काढलं होतं केस 1मध्ये, त्याची आपण व्हॅल्यू ह्या ठिकाणी डायरेक्ट पुट करूया. 3/4 इंटू 18.84 विच इज इक्वल टू 14.13 किलोमीटर. 3/4 इंटू 18.84 इज इक्वल टू 14.13 किलोमीटर. हा आला सेकंड केसमधला डिस्टन्स. आता आपण फाइंड आउट करूया सेकंड केसमधली डिस्प्लेसमेंट. लास्ट केसमध्ये केस 1मध्ये आपल्याला इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट हा सेम मिळाला होता, पण ह्या ठिकाणी केस 2मध्ये इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट हा सेम नाही आहे. इनिशियल पॉईंट ए आहे, फायनल पॉईंट डी आहे. मग आपल्याला जर डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट ही नेहमी इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट यांच्यामध्ये कॅल्क्युलेट केली जाते. मग डिस्प्लेसमेंट काढताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाच्या आहेत. डिस्प्लेसमेंट ही नेहमी इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटमधला मिनिमम डिस्टन्स असला पाहिजे. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट ही नेहमी स्ट्रेट लाईनवर असली पाहिजे. आणि डिस्प्लेसमेंट ही नेहमी एका डायरेक्शनमध्ये असली पाहिजे. इट शुड बी वन डायरेक्शनल. आपण 7वीला ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट हा कन्सेप्ट पाहिला होता त्यावेळेस आपण त्याची डेफिनेशन केली होती की डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट विच लाईज ऑन अ स्ट्रेट लाईन इन सिंगल डायरेक्शन. म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये जाणारा इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटमध्ये असणारी जी स्ट्रेट लाईन आहे त्या स्ट्रेट लाईनचा जो मिनिमम डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणत असतो डिस्प्लेसमेंट. मग ह्या ठिकाणी इनिशियल पॉईंट आहे ए आणि फायनल पॉईंट आहे डी. तर ह्या 2 पॉईंटला जोडणारी आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करावी लागेल. कारण ए टू डी हा जर आपण पाथ पाहिला तर तो पाथ कसा आहे, कर्व आहे. आणि कर्व आपल्या डिस्प्लेसमेंटच्या डेफिनेशनमध्ये येत नाही. सो आपण काय करणार, ए पॉईंटपासून ते डी पॉईंटपर्यंत स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करणार. आणि मग ही जी स्ट्रेट लाईन असेल, आता आपल्याला स्ट्रेट लाईन मिळाली ए डी. ही जी ए डी असेल ही ए डी काय असेल, आपली डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असेल. डिस्प्लेसमेंट विल बी इक्वल टू ए डी. मग हे ए डीची आता आपण व्हॅल्यू फाइंड आउट कशी करणार. ए डीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रेडियसची मदत घेता येईल. जर या सेंटरला मी नाव दिलं ओ आणि ही जर मी रेडियस कनेक्ट करून घेतली तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला एक ट्रायंगल मिळतो. ट्रायंगल ए डी आणि ओ. ट्रायंगल ए डी ओ आपल्याला मिळाला. ट्रायंगल ए डी ओमध्ये पायथागोरसच्या फॉर्म्युल्यानुसार
आपण ADची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पायथागोरसचा फॉर्म्युला आपल्याला काय आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ह्या ठिकाणी AD हायपोटेनियस आहे, AO बेस आहे, OD हाईट आहे. म्हणून आपण लिहूया AD स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. AO रेडियस आपल्याला माहिती आहे 3 किलोमीटर, OD रेडियस आपल्याला माहिती आहे 3 किलोमीटर. ती जर आपण व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुट केली तर ते होतं 18. AD स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला AD स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल, या ठिकाणी वर लिहितो मी, AD स्क्वेअर येईल आपल्याकडे 18. आणि मग AD जर आपण फाइंड आउट केलं तर ADची व्हॅल्यू आपल्याला मिळते √18. आणि √18 जर आपण कॅल्क्युलेट केलं तर मग आपल्याला AD मिळतं 3√2 किलोमीटर. 3√2 किलोमीटर. हे AD आपली काय होती, डिस्प्लेसमेंट होती. म्हणून ह्या केस 2 मध्ये आपली डिस्प्लेसमेंट येणार आहे 3√2 किलोमीटर. मी पुन्हा ह्या ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या आलेल्या व्हॅल्यूज लिहितो. केस 2 मध्ये डिस्टन्स आला होता 14.13 किलोमीटर. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट आली होती 3√2 किलोमीटर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की हा जो डिस्टन्स आहे हा केस 1पेक्षा कमी आहे. का कमी आहे, कारण टोटल 4 पार्टपैकी फक्त 3च पार्ट आपण ट्रॅव्हल केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स या कन्सेप्टवर आधारित तिसरा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलं आहे की एक ऑब्जेक्ट A पासून ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो आहे आणि Fला येऊन थांबतो आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट दिलेली आहे. ही जी एक साईड आहे या एक साईडची मेजरमेंट आपल्याला 0.5 किलोमीटर या ठिकाणी बघायला मिळते. आणि ह्या 0.5 किलोमीटरचा आधार घेऊन आपण हे पूर्ण लाईन, सगळ्या लाईन्सचा आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. मग या ठिकाणी इनिशियल पॉईंट आपल्याला बघायला मिळतो A, फायनल पॉईंट आपल्याला बघायला मिळतो आहे F. आपण पहिल्यांदा जर बघितलं डिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर डिस्टन्सचे आपल्याकडे डेफिनेशन आहे टोटल लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. मग पुन्हा आपण बघू की ॲक्च्युअल पाथ कसा आहे. ॲक्च्युअल पाथ जो आपण ट्रॅव्हल केला आहे तो आहे AB प्लस BC प्लस CD प्लस DE अँड प्लस EF. मग आपल्याला ह्या ABची, BCची, CDची, DEची आणि EFची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. ती आपण कसं फाइंड आउट करणार, ह्या 0.5 किलोमीटरचा आधार घेऊन आपण फाइंड आउट करणार. जर आपण ABची लेंथ बघितली तर ABची लेंथ आपल्याला किती येते बघा, 1 2 3 4 5 6. 6 साईड आहेत. 6 साईड इंटू 0.5 जर आपण केलं तर ते आपल्याला AB मिळतं 3 किलोमीटर. त्याच्यानंतर जर आपण BC बघितलं तर BCचे 2 साईड आहेत. 2 साईड असल्यामुळे BC आपल्याला मिळेल 1 किलोमीटर. या ठिकाणी मी डायरेक्ट ॲडिशनमध्ये व्हॅल्यूज लिहितो. ABची आपल्याला व्हॅल्यू मिळाली 3 किलोमीटर प्लस BCच्या 2 साईड इंटू हाफ म्हणजे आपल्याला मिळालं हे 1 किलोमीटर प्लस CDचे 3 साईड आहेत. 3 साईड इंटू हाफ हे आपल्याला मिळालं 1.5 किलोमीटर प्लस DE 0.5 प्लस EF 0.5. या टोटल यांचं जर आपण ॲडिशन केलं तर हे ॲडिशन किती मिळतं आपल्याला, 3 + 1 4 3 4 5 नाही हे 1.5 आहे. 3 4 5.5 आणि 6.5 हे आपल्याला मिळतं 6.5 किलोमीटर. मग ह्या ठिकाणी आपल्याला जो डिस्टन्स मिळाला आहे तो किती मिळाला आहे, 6.5 किलोमीटर. कसा काढला आपण, ABची व्हॅल्यू फाइंड आउट केली, BCची व्हॅल्यू फाइंड आउट केली, CDची व्हॅल्यू फाइंड आउट केली, DE आणि EFची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि त्यांना आपण ॲडिशन केलं आणि ॲडिशन केल्याच्यानंतर आपल्याला टोटल डिस्टन्स मिळाला. आता आपण बघूया डिस्प्लेसमेंट कशी फाइंड आउट करायची. डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपण पुन्हा बघितलं की डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, इनिशियल पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे, फायनल पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला दोन्ही पॉईंट माहिती आहेत. इनिशियल पॉईंट आहे A आणि फायनल पॉईंट आहे F.
तर आता आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट ही काय असते, इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटमधला मिनिमम डिस्टन्स असतो. त्याच्यानंतर ती वन डायरेक्शनल असते आणि स्ट्रेट लाईन असते. मग ह्या ठिकाणी AFमध्ये स्ट्रेट लाईन दिलेली आहे का त्यांनी? नाही. मग दिलेली नाही तर ती आपल्याला ड्रॉ करावी लागेल. ही जर आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर मग ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय मिळेल? मग आपल्याला डिस्प्लेसमेंट विल बी इक्वल टू व्हॅल्यू ऑफ AF, व्हॅल्यू ऑफ लाईन AF. या AFची जर आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली तर तो काय असेल आपला डिस्प्लेसमेंट. मग ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पुन्हा जर आपण डायग्रामकडे नीट बघितलं, ह्या Fपासून जर आपण एक खाली परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, ह्या ठिकाणी जर आपण नाव दिलं O, तर आपल्याकडे ट्रायंगल AOF आपल्याला मिळतो आहे. ट्रायंगल AOF. आणि मग पायथागोरसच्या फॉर्म्युल्यानुसार या ट्रायंगल AOFमध्ये आपल्याला हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर या फॉर्म्युल्याच्या आधारे AFची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. AF या ठिकाणी हायपोटेनस आहे, AO या ठिकाणी बेस आहे आणि OF या ठिकाणी हाईट आहे. मग हायपोटेनस स्क्वेअर विच इज इक्वल टू AF स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर म्हणजे AO स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजे OF स्क्वेअर. अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला लिहू शकतो. आणि AOची आणि OFची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट करू. AOची व्हॅल्यू किती येईल? AOमध्ये पार्ट आहेत 1, 2, 3 आणि 4. 4 इंटू हाफ म्हणजे AOची जी व्हॅल्यू आहे ती AOची व्हॅल्यू आपल्याकडे येईल 2. AO जर 2 असेल तर AO स्क्वेअर आपल्याकडे येईल 4. प्लस आपण फाइंड आउट करूया OFची व्हॅल्यू. OF आहे 3 साईड, 3 इंटू हाफ म्हणजे हे झालं 1.5 आणि 1.5चा जर आपण स्क्वेअर बघितला तर तो येतो 2.25. ह्या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर पुट करायचे आहेत. AOची व्हॅल्यू 2 आहे, OFची व्हॅल्यू 1.5 आहे आणि यांचे आपल्याला ह्या ठिकाणी स्क्वेअर पुट करायचे आहेत. तर मी ह्या ठिकाणी स्क्वेअर पुट केले. 2चा स्क्वेअर 4, 15चा स्क्वेअर येत असतो 225 म्हणून 1.5चा स्क्वेअर येईल 2.25. मग याची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला AF स्क्वेअरची व्हॅल्यू मिळून जाईल. ही ॲडिशन येते आहे 6.25. ही 6.25 काय आहे? AF स्क्वेअर आहे 6.25. त्याच्यामुळे AFची व्हॅल्यू काय येईल? AF विल बी इक्वल टू अंडर रूट ऑफ 6.25. मग 6.25चा स्क्वेअर काय येतो? तर 6.25चा स्क्वेअर येतो 2.5. कारण 625 हा 25चा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे 2.5चा स्क्वेअरसुद्धा 6.25 असणार आहे. मग AF स्क्वेअरसाठी आपण AF स्क्वेअर आपल्याकडे मिळालं होतं 6.25 आणि AF काढण्यासाठी आपण केलं स्क्वेअर रूट ऑफ 6.25 विच इज इक्वल टू 2.5. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आलेली आहे 2.5 किलोमीटर. पुन्हा ह्या ठिकाणी फायनल आन्सर लिहितो. डिस्टन्स आपल्याला मिळाला होता 6.5 किलोमीटर आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे 2.5 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं आहे पुन्हा एकदा बघा. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपण इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटमध्ये एक स्ट्रेट लाईन काढलेली आहे आणि त्या स्ट्रेट लाईनची जी व्हॅल्यू आहे ती आपण पायथागोरस थेरमच्या साहाय्याने काढलेली आहे. या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल मिळतो आहे, ट्रायंगल AOF. आणि या ट्रायंगल AOFमध्ये ही AFची जी व्हॅल्यू आहे ती AFची व्हॅल्यू आपण पायथागोरसचा फॉर्म्युला वापरून काढली. ती व्हॅल्यू किती आली? 2.5 किलोमीटर.